शहापूर येथील घरफोडी प्रकरणी एकास अटक, 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। इचलकरंजी शहापूर येथे घरफोडी प्रकरणातील 4 लाख रुपयाच्या चोरीतील रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन अटक केली। चोरीतील मुद्देमाल विक्री करण्यासाठी आला असता पोलिसांनी संशयित आरोपी असलम बाबू सनंदी, वय वर्ष 33, राहणार कृषी बाजार समितीच्या पाठीमागे अथणी, याला अटक केली। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। या अनुषंगाने घरफोडी गुन्ह्याची माहिती घेऊन तपास चालू केला असता या पथकातील पोलिसांना शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असलम बाबू सनंदीने केला असून तो चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी टोप येथे असलेल्या हॉटेल दुर्गामाता येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता दिनांक 17 रोजी या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आल्याने त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्यातील चोरीचे दागिने असल्याचे सांगितले। पोलिसांनी आरोपीकडून 4 लाख रुपये किमतीचे 59 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून त्याला मुद्देमालांसह शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। आरोपी असलम सनंदी याच्यावर कर्नाटक राज्यात 11 घरफोडीचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा दाखल असून शहापूर पोलीस ठाण्याचे 2 घरफोडीचे गुन्हे व सांगली जिल्ह्यात 1 असे एकूण 18 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, आतिश म्हेत्रे, पोलीस महेश खोत, सतीश जंगम, महेश पाटील, संजय कुंभार, प्रदीप पाटील आणि सुहास पाटील यांच्यासह आदींनी केली। मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण, कोल्हापूर।